बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. पवार साहेब नमस्ते. शिवसेनेमध्ये 2 गट पडले आणि शिवसेनेमध्ये फूट पडली. शिवसेनेचं वलय कमी झालं. ठाकरे साहेबांच्या शिवसेनेत फूट पडली. याचा गैरफायदा कुठं शासकीय यंत्रणा घेत्या आणि पुन्हा एकदा शिवसैनिकांनी सामान्य नागरिकांना दमवते असं आपल्याला वाटत नाही का? प्रामाणिक निष्ठावंत शिवसैनिकाचा दबदबा आज उद्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहिला. मात्र जी बिकाऊ मंडळी आहेत, ज्यांना स्वाभिमान त्यांनी विकलेला आहे, त्या लोकांबद्दल आपण चर्चा कधी केली नाहीत. जे राहिलेत ते आमचे मावळे आहेत आणि जे गेले ते कावळे आहेत. शिवसेना प्रमुखांच्या विचारानं, उद्धव साहेबांच्या विचाराने सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम आम्ही आयुष्यभर केलं आणि करत राहणार आहे. इथला भ्रष्टाचार जर बघितला, दुय्यम निबंधक कार्यालय आणि आपले महसूल हे जर बघितलं तर देशामध्ये सुद्धा एवढा मोठा भ्रष्टाचार, एवढा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ह्या 2 खात्यामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. ह्यांना कोण बघणार आहे? सर्वसामान्यांना खूप तिथं त्रास दिला जातो आणि काही लोकांना रेड कार्पेट घातलं जातं की त्यांच्या घरातनं पैसे पोचले जातात. ही वस्तुस्थिती आहे. एक 2-5 प्रकरणं आम्ही आता समोर घेऊन आलो आहे. एक तर बाप नाही तर श्राद्ध, दोन्हीपैकी एक ह्यांनी करायचं आहे आम्हाला. आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आणि जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांचं प्रमोशन थांबावं तोपर्यंत, त्यांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत, कुणीही असून दे, कुठलाही असून दे, जोपर्यंत त्याची चौकशी पूर्ण होत नाही, जोपर्यंत त्याला ग्रीन सिग्नल मिळत नाही तोपर्यंत प्रमोशन देऊ नका. नाही तर जिथं जाईल तिथं त्याच्या मागं लावून आम्ही जे प्रमोशन देतील त्यांना सुद्धा जाब विचारू. कारण इथं आम्ही समोर कागदपत्र घेऊन आलो. आम्ही इथं दस्त कुठं ऑनलाईन दिसत नाही आहे, तरी त्या तलाट्याने नोंदणी कशी घातली. आता त्या मॅडमना फोन केला प्रांताना, ते प्रांत मॅडम म्हणतात ते चुकीचं आम्ही रद्द केलं. अरे घातलंच कसं त्या तलाट्याने? अजून तलाट्या त्या जागेवर ठेवला आहे का? त्याला निलंबित केलं पाहिजे आपण. हे कोण आता ते दस्त केला आहे, ते दस्त कुणी केला ह्याची चौकशी लाल फिते कारभार नाही पाहिजे आम्हाला. आता त्यांना फोन केला आहे ह्या काळे महाशयांना, तुम्ही येत आहे का? आम्ही आत येऊ. आम्ही कायदा हातात घेणारी माणसं नाही आहेत. वेळ प्रसंगी कायदासुद्धा हातात घेऊ. पण अशा भ्रष्ट अधिकाराचा बुरका पडल्याचे आम्ही गप्प बसला नाही, हे आमची भूमिका आहे. हा पहिला टप्पा आहे. आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत बुरका पडत नाही, तोपर्यंत आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमचं आंदोलन सुरू राहील. एका बाजूला शिवसेना आक्रमक होत असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचं गणित बघितलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका ठिकाणी येण्याची चर्चा चालू आहे. याबद्दल काय मत आहे? नाही, आता महाराष्ट्रात या पद्धतीने ही सगळी एकत्र आली, ती कशाला? का महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी हितासाठी आली? स्वतःच्या स्वार्थासाठी आली. इथं स्वाभिमान लोकांनी विकलेला आहे, नैतिकता विकलेली आहे. महाराष्ट्राने कधीही दिल्लीसमोर गुडघे टेकले नव्हते किंवा झुकले नव्हते, कधी गुजरातसमोर गुडघे टेकले नव्हते. इथला रोजगार कुठे गेला? इथले आपले उद्योग कुठे गेले? सगळे गुजरातला गेले. तरी पण ही मंडळी जी आता गेलेली आहेत ती काय आनंदाने गेली नाहीत, भीतीपोटी गेले आहेत. त्यांची इस्टेट कुठं जाऊ नये, त्यांची संपत्ती कुठं जाऊ नये म्हणून ताटाकाची मांजरं बनले आहेत. आमच्या महाराष्ट्रातली माणसांनी एकच लक्षात ठेवलं पाहिजे, महाराष्ट्र टिकायचा असेल, मराठी टिकायचा असेल तर प्रत्येकाने रस्त्यावर उतरून आपण एकत्र आलं पाहिजे. आपण भविष्यासाठी 108 हुतात्म्यांनी इथं बलिदान दिलं, हे विसरून चालणार नाही आपल्याला. आज मुंबई तोडाचं यांचं कारस्थान चाललेलं आहे, महाराष्ट्र तोडाचं काम चाललेलं आहे, मराठी संपवायचं काम चाललं आहे आणि आम्ही बघत बसायचं नाही. मराठी माणसाने आता सावध राहिलं पाहिजे आपण. आणि कुठल्या वेळी हा महाराष्ट्र टिकवण्यासाठी जे कोणी ती एकत्र का आलीत, मग ही रक्ताही नाते दोघांची ही जर एकत्र आली तर मला माझ्यासारख्या शिवसेना आनंदच होईल भविष्यासाठी. कशासाठी? मराठी हितासाठी आणि मराठी टिकवण्याचे एकत्र येणार असतील तर आम्ही तयारच असतो. काय फक्त आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रमुखांचा जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही गप्प आहोत. आम्हाला आदेश आला की आम्ही एकत्र काम करायला तयार आहोत. शिवसेना गेल्या 2 महिन्यापासून दुय्यम निबंधक कार्यालयात वेगवेगळ्या मंत्रालयापर्यंत तिने अर्ज दाखल केले आहेत. परंतु राजकीय प्रेशरखाली शिवसेनेचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न शासकीय अधिकारी व सत्ताधारी करतायत. याबद्दल आपलं काय मत आहे? शिवसेनेला दाबण्याचा कोण मायकलला इथं तयार झालेलं नाही, जन्माला आलेलं नाही, कुणीच नाही. हे लोकशाहीने आमचं आंदोलन सुरू आहे. अजूनसुद्धा आमच्यात हिंमत अशी आहे की त्या खुर्चीला हात घालून खुर्ची ओढून घेऊ आम्ही. जो कोण भ्रष्ट अधिकारी त्याला वाचवायचा कुणीही प्रयत्न करून दे, आम्ही 1-2दा 3दा लोकशाही मार्गाने नमस्कार करणार. नाहीतर आम्हाला ज्या मातोश्रीने शिकवला आहे तो चमत्कार सुद्धा दाखवायची आमच्यात हिंमत आहे.
लोकशाही मार्गानं चाललेलं हे आंदोलन तुम्ही बाहेर येताय का आम्हा आत येऊ अशा आशयाचं पवार साहेबांनी आता मत व्यक्त केलंय. या आंदोलनाची दिशा आणि दशा बदलण्याच्या अगोदर शासकीय यंत्रणेने योग्य निर्णय घ्यावा आणि आक्रमक झालेल्या शिवसेनेला पुन्हा एकदा न्याय द्यावा अशा आशयाचं मत व्यक्त केलं. न्यूज 24 साठी विनोद शिंगे, हातकलंगले.